झाली आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भुर्जी तयार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा 2 ते 3 माणसांची रेसिपी दाखवते ही पनीर भुर्जीची। साधारण 300 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। 2 ते 3 भाग करून कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पनीर पहिलं किसून घ्यायचं आहे। तर आता ना पनीर किसण्यासाठी ना आपल्याकडे जी पण मोठ्या होलाची किसणी असेल ना तिचा वापर करायचा आहे। तर माझ्याकडे साधारण ही याच्यापेक्षा पण अजून मोठे छिद्र असलेली किसणी असते, तिचा जर वापर केला तर काय होतं, पनीरचे किसलेले जे आहे ते मोठमोठे असे व्यवस्थित दिसतात आणि भाजी आपल्याला हलवताना पनीरचा अगदी गाळ होत नाही, ते दिसायला पण छान खूप दिसतं। तर बघा असं पूर्ण व्यवस्थित असं लांब लांब त्याचे निघले पाहिजेत काप खाली, अशा पद्धतीने पनीर ते किसून घ्यायचं। तर बघा सगळं पनीर मी किसून घेतलेलं आहे। आता आपल्याला भुर्जीसाठी काय तयारी करायची आहे ते सांगते तुम्हाला। अगदी रेस्टॉरंटच्या चवीची पनीर भुर्जी मिळणार आहे। तर बघा 300 ग्रॅम पनीर आहे, तर त्यासाठी मी 4 कांदे वापरते आहे। अजून एखादा कांदा तुम्ही वापरू शकता, कारण माझी खूप अशी सुटसुटीत आणि पनीर भरपूर असं त्याच्यामध्ये दिसत होतं। तुम्हाला जर अजून जास्त करायची तर एखादा कांदा वापरू शकता। 3 जणांना अगदी परफेक्ट पुरलेली ही पनीर भुर्जी। बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे। चॉपर असेल तर चॉपरमधून चिरा किंवा अशा पद्धतीने बारीक असा कांदा चिरायचा आहे। 2 टोमॅटो वापरले आणि साधारण 1 ते 1.5 इंच आलं, हिरवी मिरची टाकायची आहे आणि सिमला मिरची वापरलेली। तर आता पनीर भुर्जीमध्ये ना सिमला मिरचीला खूप महत्त्व आहे, पण तिचं प्रमाण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की सिमला मिरची आपल्याला किती टाकायची आहे। कारण जे रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जी पनीर भुर्जी करतात त्यात सिमला मिरची वापरली जाते, त्यामुळे तिचा फ्लेवर अगदी वेगळा येतो। आपल्याला जो वास सुटतो तो त्या सिमला मिरचीमुळे असतो। पण ते टाकताना जर तुम्ही सिमला मिरचीचं प्रमाण जास्त केलं तर ती भाजीची चव बिघडते। तर बघा अशा पद्धतीने मी सगळा कांदा चिरून घेते। सिमला मिरची पण आपल्याला अगदी बारीक चिरायची आणि खूप जास्त मोठ्या साईजची पण मी घेतलेली नाही, पाहू शकता तुम्ही। बारीक साईजची सिमला मिरची एकच घेतलेली आहे। आपल्या भुर्जीचं प्रमाण किती आहे त्यानुसार ठरवायचं आहे। आता हे 300 ग्रॅम पनीरला मी ह्या मापामध्ये सिमला मिरची घेतलेली आहे। होईल तितकी बारीक चिरायची आपल्याला, म्हणजे जास्त वेळ त्याला परतायला लागत नाही। आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। जास्त मी घेतल्या होत्या पण ह्या मिरच्या खूप तिखट आहे, तर त्यासाठी कमी करून 4 मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत। बारीक बारीक असं चिरून घ्यायचा, जेणेकरून जास्त दाताखाली पण नाही आली पाहिजे, अशा पद्धतीने। आणि टोमॅटोचं प्रमाण कसं ठेवायचं आहे, तर कांदे जेवढे असतील त्याच्या अर्ध टोमॅटोचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असं हे पनीरच्या भुर्जीसाठीचं प्रमाण होऊन जातं। आणि कांदा आणि टोमॅटोमुळे आपल्याला व्यवस्थित अशी ग्रेव्हीची भुर्जी मिळते, म्हणजे अगदी पातळ ग्रेव्ही नाही होणार याची, पण जे टेक्स्चर असतं ते कोरडं नाही लागलं पाहिजे। ड्राय असं तोंडात घातल्यावर आपल्याला जेवल्यानंतर अगदी घास चावायला ड्राय अशी पनीर भुर्जी नाही होणार आहे। तर बघा तेल टाकून घेतले। तेल थोडंसं प्रमाण जास्ती वापरायला लागतं, साधारण 3 पळ्यांच्या आसपास तेल टाकलं आहे। जिरं टाकलं आहे, अद्रक किसून टाकायचं आहे आणि हिरवी मिरची आणि सिमला मिरची टाकून द्यायची आहे। फास्ट गॅसवर सगळं परतायचं आहे आपल्याला, खूप स्लो गॅस किंवा अगदी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवायचं नाही आहे, कारण ह्या कशाचाच आपल्याला कलर बदली नाही झाला पाहिजे। सिमला मिरचीचा पण कलर ॲज इट इज राहिला पाहिजे, त्यासाठी फास्ट गॅसवर परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं 4ही जिन्नस परतल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। आता कांदा टाकल्यावर आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित असा शिजला जातो। पाहू शकता कांद्याचा थोडासा कलर बदली होत आला की टोमॅटो टाकायचा आहे
आणि कांदा आणि टोमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, घरच्या घरी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि एकदम रेस्टॉरंटची चव आपल्याला पनीर भुर्जीची. परत एकदा झाकण ठेवायचं आणि आता कांदा टोमॅटो बऱ्यापैकी आपला शिजला गेलेला आहे. पाहू शकता, सिमला मिरचीचा अजिबात कलर पिवळसर झालेला नाही आहे, ॲज इट इज कलर राहिलेला आहे. आता हळद टाकून घ्यायची, साधारण पाव चमचा. आणि काश्मीरी लाल तिखट अगदी थोडं टाकणार. हिरवी मिरची आपण टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला तिखटपणा आणायचा नाही आहे जास्त अजून, तर त्यासाठी काश्मीरी लाल तिखट थोडंसं टाकलं आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित असं परतल्यानंतर आपण जे पनीर किसून घेतलेलं आहे ते पनीर टाकायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी कोणतंही पाणी ॲड केलं नाही आहे. ह्या स्टेजला तुम्ही पनीर टाकायच्या आधी थोडंसं पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला अजून थोडंसं असं पातळसर पाहिजे तर. पण तुम्ही पुढे पाहाल की अजिबात मला पाणी ॲड करायची गरज नाही लागलेली आहे, कारण पनीर पण मऊ लुसलुशीत असं होतं आणि आपली कांदा टोमॅटोनी जी ग्रेव्ही केलेली आहे ती व्यवस्थित शिजलं गेल्यामुळे त्याला ते टेक्स्चर बरोबर मिळालेलं आहे. तर बघा, फक्त एक वाफ घ्यायची, 5 मिनिटच्या वर पनीर शिजून द्यायचं नाही, नाहीतर मग त्याला कडकपणा यायला सुरुवात होतो. कारण किसलेलं पनीर अजिबात शिजवायला वेळ लागत नाही आणि कांदा टोमॅटो आपला आधी शिजला गेलेला असतो. तर कोथिंबीर टाकून आता डिश सर्व करून घ्यायची आपण. तर अशा पद्धतीने बघा, रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी माझी तयार झालेली आहे आणि खूप छान असा वास सुटलेला आहे आणि खूप छान पद्धतीने झाली आहे. तर बघा, रोटीसोबत, चपातीसोबत खूप छान अशी टेस्टी पनीर भुर्जी खायला लागते. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स करा. थँक्यू.